काय नाव बाबा तुमचं? शांताराम. मिटवायचं काही नाही, मिटवायचं मंडे साहेब. या केस ना थोडी तर काही तुम्हाला हे होणार आहे. आई एकच पोरगा आहे साहेब, मारला आणलं ते काय काय केलं तुम्ही? काही आणून टाकून मारलं काही तर सांगा तुम्ही. मी ते आणून टाकतो, काही करतं काही झालं त्याचं नाव धरलं ते जीवन जाऊ तुम्ही पण सांगा ना, तुम्ही पण त्यांना त्रास देऊ नका. योजना मागता येतील. म्हणजे शेळके साहेबांनी ज्या योजना सांगितल्या त्या बऱ्याचशा लोकांना माहिती सुद्धा नसतात. ज्यावेळेस एखादं तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीचं कार्यालय असतं, गावातील इतक्या लांबच्या भागात लोकांना माहिती सुद्धा नसतं की पंचायत समितीच्या काय योजना आहेत. म्हणून आजच्या ह्या योजना ज्या शेळके साहेबांनी सांगितल्या त्याचा काटेकोरपणे तुम्ही विचार करा. आणि एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती म्हणून मी सांगतो की वयाच्या 30 वर्षापर्यंत पंचायत समितीचं कार्यालय 30 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं कधी आयुष्यात कळलं नाही की पंचायत समिती काय कार्यक्रम आपल्याला राबवते. त्या दृष्टिकोनातून आज ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे की पंचायत समितीतर्फे ज्या ज्या योजना मिळतात त्या तुमच्या सरपंचांच्या मार्फत मी त्यांना आवाहन करेन की सगळ्या गावातील नागरिकांना त्याची माहिती देऊन, जी आज त्यांनी दिली ती माहिती देऊन ज्या ज्या शेतकऱ्यांना आणि जे स्किल्ड वर्कर आहेत किंवा ज्यांना त्या शिलाई मशीन असेल किंवा गुरं पाळण्याचा धंदा असेल तर त्याच्यात जर त्यांनी त्यांचा फायदा घेतला तर आजच्या ह्या कार्यक्रमाचं मला काहीतरी चांगलं फलित मिळालं असं मी समजेल. यानंतर काही दिवसानं मी या गावासंदर्भात काय काय योजना आल्या त्या देखील मी शेळके साहेबांना विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ज्या योजना त्यांनी सांगितल्या त्याच्याबद्दल माहिती घेऊन जास्तीत जास्त योजनांचा तुम्ही फायदा करून घ्या असं मी आपल्याला आवाहन करेन. आजच्या कार्यक्रमासाठी तायडे साहेबांनी प्रस्तावना केली त्या अनुषंगाने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून गावात जाऊन न्यायाची संकल्पना लोकांना कळावी आणि ज्या ज्या योजना सरकारमार्फत राबवल्या जातात त्याची माहिती व्हावी म्हणून हा कार्यक्रम न्याय आपल्या दारी आयोजित केला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडं फिरती न्यायालय आले, त्या न्यायालयामध्ये आपण काही केसेस ठेवल्यात या गावातल्या किंवा काही ज्या केसेस कोर्टात आहेत तर त्या केसेस संदर्भात देखील आपण चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवून समाधान आपल्याला कशात आहे तर गुण्यागोविंदानं राहण्यात आणि आपल्या समाजाबरोबर आपली देखील प्रगती करण्यात समाधान आहे. म्हणून समाधान मांडण्यात आहे. त्यामुळं जरी आपल्याला राग येत असेल एखाद्या गोष्टीचा तर त्याचं आपण कंट्रोल करायला शिकलं पाहिजे, नियंत्रण करायला शिकलं पाहिजे. आणि जर रागात जर आपण वाहून गेलो तर त्याचं पर्यावसन गुन्हेगारीत होतं आणि गुन्हेगारी ही आपल्याला आयुष्य संपवण्यात मदत करते. ही गुन्हेगारी संपवायची असेल तर आपण आपल्या रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि राग कंट्रोल करण्यापूर्वी आपण आपली विकास करण्यासाठी आपण त्याची तयारी दर्शवली पाहिजे. म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्याला न्यायाची संकल्पना येते त्याच वेळेस आपण आपल्या कर्तव्याचा विचार करावा आणि दुसऱ्याच्या न्यायाचा विचार करावा. हे जर आपण विचारात घेतलं तर आयुष्यात कधीच कोणालाही न्यायाची म्हणजे कोर्टाची पायरी चढावं लागणार नाही किंवा कैदी म्हणून जे अधिकार आहेत इंग्रज साहेबांनी सांगितले ते सगळे पारतंत्र्यातले अधिकार आहेत तुमचे. ते पारतंत्र्यातल्या अधिकाराचा आपल्याला उपयोग करायचा नाही. जे स्वातंत्र्य आपल्याला दिलं आहे स्वातंत्र्य जे आहे ते भरपूर कष्टाने मिळालेलं आहे तर त्या कष्टाचं फळ आणि त्याचा आपण उपयोग आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी करावा असं मी आपल्याला आवाहन करेन. आणि आजच्या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम इथं आयोजन करण्यासाठी मला परवानगी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. हे जर समाजाच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली तर निश्चितच आपण न्याय राज्य कर्मप्रतिष्ठा या म्हणीला आपण न्याय देऊ असं मला वाटतं. म्हणून न्याय जर मिळाला तर प्रतिष्ठा प्राप्त होते आणि न्याय मिळवण्यासाठी आपण आपली कर्तव्य पार केली पाहिजे. म्हणून प्रत्येकानं आपलं जर समाजातलं वर्तणूक चांगलं ठेवलं आपण आपल्या कर्तव्यात जर काम पूर्ण केलं चांगलं केलं कर्तव्य पार पाडलं तर निश्चितच चांगली प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होते. म्हणून ही भूमिका आपण जर मनात बाळगली
तर न्याय आपल्या दारी ही जी संकल्पना आहे आणि उच्च न्यायालयाने जी आम्हाला मार्गदर्शक तत्त्वे दिली त्या तत्त्वांच्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन. आजच्या कायदेशीर शिबिरासाठी इंटरनॅशनल लिटरसी डे म्हणजे साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. त्या संदर्भात साक्षरता होणं हे किती महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस आपण आपल्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जी संस्कृतीने शिक्षणाने आणि प्रतिष्ठित आहे अशा व्यक्तीकडे पाहतो त्यावेळेस त्याच्या मागची पार्श्वभूमी विचारात घेतली पाहिजे. एखादी व्यक्ती ज्यावेळेस लाईमलाईटमध्ये येते किंवा प्रसिद्ध होते तर त्याची प्रसिद्धी बघण्यापेक्षा त्यांनी कुठल्या परिस्थितीतून मार्ग काढून प्रसिद्धी मिळवली किंवा त्याच्या स्थानापर्यंत आलाय ही पार्श्वभूमी जर आपण विचारात घेतली तर शिक्षणाचा जो महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येईल. डॉक्टर कलाम जे होते ते इतक्या ॲडव्हान्स परिस्थितीमधून शिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या पदावर राष्ट्रपती झाले. तर त्यांचं जर आपण मार्गदर्शन घेतलं तर आपल्या लक्षात येईल की शिक्षणाची गोडी आणि शिक्षण घेताना आपली इच्छा किती प्रबळ आहे या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शिक्षण घेतल्यानंतर प्रगती आणि प्रतिष्ठा निश्चित प्राप्त होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण प्रत्येक आपल्या कुटुंबातील बाल्यांना मुलांना पाठवलं आणि त्याची जर तुम्ही पाठपुरावा केला तर निश्चित आपल्या कुटुंबाला त्याचं स्वास्थ्य निर्माण होतं. शिक्षणातून मार्ग निर्माण होतात. शिक्षणातून आपल्याला प्रगती साधता येते. याच्याबद्दल कुणी दुसरं मत मांडणार नाही. आणि आपण ज्यावेळेस समाजात डोळसपणे पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की शिक्षण ही आपल्या समाजाची पायाभूत सुविधा आहे आणि त्या सुविधेचा लाभ आपण घेतला पाहिजे. सरकारतर्फे ज्या योजना एज्युकेशनबद्दलची जे राईट टू एज्युकेशन प्रमाणे ज्या योजना राबवल्या जातात त्याचा आपण फायदा घ्यावा आणि शिक्षणासाठी प्राधान्यानं आपल्या पाल्यांना आपल्या जवळच्या लोकांना आवाहन करावं आणि आपण देखील त्यासाठी मार्गस्थ व्हावं असं मला वाटतं. राईट टू प्रिझनर म्हणजे कैद्यांचा हक्क अशा मार्गदर्शक तत्वांबद्दल आणि कैद्यांच्या हक्काबद्दल इंगळे साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केलं. मी ज्यावेळेस ह्या विषयाचं सिलेक्शन करत होतो त्यावेळेस इंगळे साहेब म्हणले या गावातले आहेत म्हणून मी त्यांना जाणीवपूर्वक सांगितले की तुम्ही स्वतः करा हे. कारण मी स्वतः केलं आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या आहेत की त्या मला सुद्धा आता त्यांच्याकडून समजले. म्हणजे त्यांनी जे परिश्रम घेतले याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की शैक्षणिक जर पातळी आपली चांगली असेल तर आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो. आणि ज्यावेळेस लोकांच्या मनात आपण मार्गदर्शन करून त्याच्यात आपला गोडवा निर्माण करतो त्यावेळेस आपण समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलंय याचा आपल्याला अभिमान वाटतो. म्हणून इंगळे साहेबांचं मी खास करून अभिनंदन करतो की त्यांनी छानपणे तयारी करून चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. पब्लिक युटिलिटी सरकारी योजना ज्या आहेत त्याबद्दल पंचायत समिती तर्फे शेळके साहेबांनी मार्गदर्शन केलं. त्यांचं मार्गदर्शन ठेवण्याचं प्रयोजन एवढंच आहे की तालुक्यामध्ये ज्या ज्या सुविधा पंचायत समितीमार्फत दिल्या जातात त्या समितीच्या योजनांची माहिती ग्रामपंचायतकडे पाहिजे आणि ग्रामपंचायत मार्फत जे तुमचे ग्रामपंचायत सरपंच आहेत किंवा जे सदस्य आहेत तालुका वकील संघ आणि गोरेगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या द्वितीय लोक अदालत आणि काही शिबिराप्रसंगी मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक वरिष्ठ न्यायाधीश सन्माननीय हरेकर साहेब, सिल्लोड तालुका वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे, ग्रामविस्तार अधिकारी सन्माननीय शेळके, या गावाच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी देशमुखताई, सिल्लोड तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष खान साहेब, सर्व ज्येष्ठ विज्ञ, या गावाचे सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये अशोक तायडे साहेबांनी सांगितलं की आज न्यायालय तुमच्या दारी आलेलं आहे आणि न्याय आपल्या दारी आहे. माननीय उच्च न्यायालयाची जी योजना आहे त्या योजनेप्रमाणे या गावातले जे काही आपसात तडजोडी होण्यासाठी जे खटले आहेत ते खटले त्या न्यायालयामध्ये ठेवलेले आहेत आणि त्या खटल्यांचं कामकाज तिथंच माझ्या अध्यक्षतेखाली त्या खटल्याचं कामकाज होणार आहे. आता शासनाने न्याय आपल्या दारी म्हणून न्यायाधीशांना तुमच्या दारी पाठवलं. शासनाच्या
या योजना किती आहे, जनतेसाठी किती योजना आहे याविषयी शेळके साहेबांनी मार्गदर्शन केलं. कैद्यांना पण जगण्याचे अधिकार आहे त्याविषयी इंगळे साहेबांनी मार्गदर्शन केलं. आपण शिक्षण काय घेतलं पाहिजे, शिक्षण घेणं किती गरजेविषयी ठाकरे साहेबांनी मार्गदर्शन केलं. ह्या ज्या सर्व गोष्टी आहे याचं मूळ कशामध्ये आहे, तर या सर्व गोष्टींचं मूळ आपल्या भारतीय संविधानामध्ये. जेव्हा आपल्यावर ब्रिटिश राज्य करत होते तेव्हा पोलीस स्टेट आणि पोलीस राज्य ही संकल्पना होती. पोलीस राज्य या संकल्पनेमध्ये फक्त कायदा सुव्यवस्था पाळणं, सरकारच्या विरुद्ध कोणी आवाज उठवणार नाही, सरकारला कोणी आव्हान देणार नाही, हे एवढंच काम फक्त त्या ब्रिटिश काळामध्ये होतं. परंतु जेव्हा देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान लिहिलं गेलं, संविधान लागू झालं, तेव्हा कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली. आणि कल्याणकारी राज्यामध्ये भारतीय संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहे त्या मूलभूत अधिकाराप्रमाणे त्या माणसाला जगण्याचा अधिकार आहे. आता वकील साहेबांनी सांगितलं की भारतीय संविधानाच्या कलम 21 प्रमाणे जगण्याचा व स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मग जगण्याचा अधिकार म्हणजे काय? केवळ जगण्याचा अधिकार नाही तर सन्मानाने जगण्याचा, उपजीविकेचा आणि आरोग्यदायी वातावरणाचा हा अधिकार आहे. म्हणजे भारतीय संविधानाचे कलम 21ची व्याप्ती एवढी आहे की आरोपीला सुद्धा आपल्या खटल्याचं कामकाज जलद गतीने चालण्याचा अधिकार आहे. हे सर्व जे अधिकार आहेत हे सर्व भारतीय संविधान दिले आहे. आणि भारतीय संविधानामध्ये जेवढे मूलभूत अधिकार दिले, या मूलभूत अधिकारांना आकार देण्यासाठी आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कायदे आहेत. या देशामध्ये किती कायदे आहेत, कायदे केवळ सुद्धा माहीत नाही. जे सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश निर्णय असतील त्यांना सुद्धा किती कायदे माहीत असेल. कारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी कायदा आहे. गर्भधारणा झाली तेव्हापासून गर्भधारणेविषयीचा कायदा आहे, तर मृत्यू होण्यापर्यंत जन्म मृत्यूचा कायदा आहे. आणि मग आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जगतो, या आपल्या जगण्याच्या प्रत्येक अंगाला कायदे आहेत. मी या ठिकाणी एवढं सांगेल की हा मराठवाडा शौर्याची, पराक्रमाची, संतांची भूमी आहे. जसं मला अधिकार आहे जगण्याचा, दुसऱ्याला अधिकार आहे. म्हणून आपण आपल्या अधिकाराचं संरक्षण करत असताना, आपल्या अधिकाराची अपेक्षा करत असताना आपण दुसऱ्याच्या अधिकारासुद्धा आपल्याकडे पायमल्ली होणार नाही. असं जर संतांच्या भूमिकेतून जगा आणि जगू द्या या तत्वाने जगलो तर कोणालाही तुरुंगात जाण्याची पाळी येणार नाही, कैद्याचे काय अधिकार आहेत अभ्यास करायची पाळी येणार नाही. आपण चांगल्या पद्धतीने जगा, दुसऱ्यालाही चांगल्या पद्धतीने जगू द्या आणि भांडण